मी जत पॅटर्न ज्यावेळी केला, काँग्रेस बरखास्त केली, त्यावेळी आमच्या बैठकीत मी काँग्रेसच्या नेत्यांना मी शब्द दिला की या ठिकाणी मी आमदार जरी झालो तरीसुद्धा भविष्यातल्या ज्या काही निवडणुका असेल, खालच्या निवडणुका ज्या आहेत, की वरची निवडणूक मी लढतो, तुम्ही मला मदत करा, खालच्या निवडणुका तुम्ही लढा. त्यामुळे त्या ठिकाणी पंचायत समिती निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी काँग्रेसच्या जे कोणी उमेदवार उभा राहिले त्या सगळ्यांना मी उभा केलं आणि निवडूनही आणलं. आज त्या ठिकाणी त्यामुळं काँग्रेस आज आमदार आहे. त्यामुळे माझा शब्द मी तंतोतंत पाळलेला आहे. तुमच्या त्यावेळेच्या पेरणीमुळे आता काँग्रेस हो नक्कीच. त्याच्यामुळं काँग्रेसचा गट टिकला ना तिथला. जतमधली काँग्रेस टिकवण्याचं काम मी केलेलं आहे. कारण मला आमदार केला, त्यांनी संपर्क केला, मला सहभाग नोंदवला, त्यांनी सहयोग दिला, त्या माध्यमातून मी निवडून आलो आणि माझ्यानंतर मी काँग्रेस टिकवली तिथली आणि आज तिथला आमदार झालेला आहे. तसंच जर या ठिकाणी जर सहकार्य केलं सांगलीमध्ये जत पॅटर्नप्रमाणे, तिथं सांगलीमध्ये सुद्धा तोच विषय जो तो परत होऊ शकतो, मी निवडून येऊ शकतो आणि या ठिकाणी भविष्यात काँग्रेसही त्या ठिकाणी टिकू शकते.